श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. तरी ते मी दुपारी व्हिडिओला सुरुवात केली होती. असं काही झालंच नव्हतं, खूप काही झाली होती. तर यांना डबा वगैरे केला नव्हता मी. दुपारी स्वयंपाक करून घेत होते. त्यांनी येत होते जेवायला. त्यामुळे कारण की आम्हाला गावाला निघून जायचं होतं. गावाला जाण्यासाठी निघायचं होतं. त्यामुळे ते कपडे वगैरे पडले होते. 2-4 दिवसापासून घड्याच केल्या नव्हत्या मी. धुवून तिथंच ठेवून द्यायचे. कपाट आवरायचं होतं त्यामुळे. पण कपाट काय आवरणं झालंच नाही. फक्त मग हे घड्याच वगैरे करून ठेवून दिले मी जागच्या जागी. मी तुम्हाला बॅग वगैरे पॅक करून घेतली, काय सामान घ्यायचं काय नाही ते. आणि ते मग नंतर मी ज्वेलरी वगैरे काढून घेतली. बघा मला ज्वेलरी काय घ्यायचं, म्हणजे सामान माझं एक्स्ट्राचं काय नाही ते. मग इथे स्वामीनी मधाचं परेशान करत होती मला, फुगा फुगून दे म्हणून. तिला फुगा वगैरे दिला. तिच्या पप्पासोबत मेकअप करू लागले. जेवण वगैरे झालं त्यानंतर तिला मेकअप केली, दिसली तर. आणि तिने सगळं काजळ करून टाकलं होतं खराब. माझं सगळं फरशीनं काजळ केलं होतं. तर मी फरशी पुसत होते, तर ती आली मदत आणि फरशी पुसत होती. मी तर मग मंदिरात वगैरे आले होते. आम्ही महादेवाच्या मंदिरात पण गेले होते आणि महादेवाच्या मंदिरात पण गेले होते. मला नारळ फोडायचं होतं, त्यामुळे नारळ आणलं होतं मी. कारण की मला साप दिसलं होतं 8 दिवसाखाली. जाणं काय होतच नव्हतं मंदिरात. त्यामुळे मला जरा जाऊन नाही होत. आता गावाला चालले तर मग मंदिरात आले. स्वामींचे फोटो वगैरे काढले, ती खेळली थोडा वेळ. मग तिथून मी ब्लाऊजवाले ताईकडे आले होते. थोडं त्यांच्याकडे काम होतं. तर तिथून आल्याच्यानंतर मग स्वामींना जेवू घालत होते. ती मोबाईल मागत होती जेवण करता वेळेस. तर तिला मी खाऊ घातलं. आणि थोडंसं आवाजाला थोडं इग्नोर करा, सर्दी झाली त्यामुळे तसा आवाज येतो आहे. आणि तिला खाऊ घालण्यात मला जसा 1 घंटा गेला पूर्णपणे. 1 घंटा तिला मी तसं बसून खाऊ घातलं. कारण की तिला गप्प सांगत खाऊ घालावं लागलं. मग नंतर तयारी वगैरे केली. तिला बॉटल वगैरे घेतली होती मी भरून घरीच. इथं कुत्र्याला दूध पण ठेवलं होतं त्याने. मग दूध वगैरे पिलं आणि आम्ही निघालोच आमच्या प्रवासाला. आणि असं मस्त मध्येच कुठं खूप छान व्ह्यू दिसत होता. असं स्वामीनीला विचारत होते कुठं जायचं आहे म्हणून, गावाला म्हणत होती. असा होता आजचा व्हिडिओ. मग असं आम्ही बसमध्ये बसल्या होत्या शेंगदाणे खात. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवाजाला थोडं इग्नोर